मंडळी, विनोदाची गुंतवणूक करत आयुष्यातील आनंदाचे शेअर्स वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. तडकते फडकते अल्बम आणि सिनेमे करणाऱ्या निर्मात्याची आता इथे होणार आहे शोकसभा. बघूया तिथे कोण कोण लोक जमले ते. નમસ્કાર, હું હિતેન ઢાંકરિયા રસિકાબેનની માફી માંગતો હું આજ ગુજરાતી બોલું છું. મારા પપ્પા ફિલ્મ અને મ્યુઝિક આલ્બમના ફાઇનાન્સર જિગ્નેશભાઈ ઢાંકરિયા 5 દિવસ પહેલા ઝોપે જ ગુજરી ગયા અને તમે બધા આર્ટિસ્ટ આજ પપ્પા માટે અહીંયા આવા હું તમને थँक्यू बोलू છું. ज्यांना कोणाला पप्पाचं दर्शन घ्यायचं असेल एक एक करून दर्शन घेऊ शकता. अरे लोकल बच्चन साहेब, તમે टाइम काढून माझ्या पप्पासाठी आला તમારા બહુ બહુ ધન્યવાદ. दर्शन ओ अद्भुत. अरे मेरा आपको साष्टांग प्रणाम. बच्चन साहब, हो दिया दिया लावला है. दिया दिया उन्होंने मेरे को झटका दिया है. बेटा, मौत अपना रास्ता खुद बनाती है. जो उसके रास्ते में आता है चला जाता है. टेक केयर. अद्भुत. बस प्रणाम. अरे 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 छपरी शाहरुख साहब, पप्पा मीठी मारू के તમે આવી ગયા, પપ્પા માટે આવી ગયા. ए हीतन भाई, वक्त के आगे किसी की नहीं चलती. सब वक्त पे छोड़ देना चाहिए. આ બધા ઠીક છે, શોકસભામાં ગુટકા કેવી રીતે ખાવે? ना ना गुटका નથી. हिमाजी स्टाइल आहे. બેસી જાઓ, બેસી જાઓ. अरे અરે ટેમ્પરરી અનિલ કપૂર સાહેબ, अरे बहुत प्रणाम. તમે પણ આવી ગયા પપ્પા માટે. हितेन के बाबूजी, हाँ एक बात तो कह दूं मैं, हाँ जमाने ने बड़े लोगों को पहले खोया है फिर उन्हीं के नाम से रोया है. ए जी ओ जी तुम भी ये लो जी. हाँ हितेन के बाबूजी, हाँ प्रणाम. हाँ प्रणाम. હા હા, બેસી જાઓ, બેસી જાઓ. बैसी जाओ. बढ़िया. बहुत બોલે છે એકદમ. झकास. हाँ अद्भुत. जो आप है सब कुछ. ભાઈ તું કોણ છે? હું જુનિયર અસિસ્ટન્ટ ડિરેક્ટર છું, વિરાજ જગતાપ. હું તમારા પપ્પાના કંપનીમાં કામ કરું છું. હા, ત્યાં જ ગુજરી ગયા પપ્પા. ભાઈ મારી વાત સાંભળો, બહાર 2 લેડીઝ આવી છે. શું લેડી? ભીવંડી સેન્સેશન. એટલે મને 2 મિનિટ આપો, હું બોલાવું છું. હા, 2 મિનિટ આપો. મેડમ, ए यार મેડમ गेला. આવી જાઓ. हितेन कुठे? पायल. हाय पायल. कशी आहे तू? हाय पायल. पायल. पायल कशी आहे तू? हाय 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 हाय. ज्युनियर उदय चोपडा.
उदय चोपड़ा ने जूनियर बच्चन. तेच ते. जूनियर बच्चन आणि उदय चोपड़ा तेज थे कैसा रहेगा? हाय कैसा? बोलो. एक्सक्यूज मी, हितेन कुठे आहे? हितन. हितेन. जिग्नेश भाई कुठे आहे हितेन? संभालो बेन संभालो, पप्पा એમના ફોટોમાં જ હતા. जिग्नेश भाई, जिग्नेश भाई, असं कसं झालं जिग्नेश भाई? असं कसं झालं? अरे बच गया. नाइस यार. अरे पायल कैसे तू? पायल कैसी है तू? बिग बीजी. हाँ. पायल नहीं, फिर? झिलमिल. पायल झिलमिल अद्भुत है, जो कुछ भी है सब कुछ अद्भुत. हाँ कैसी हो? जूनियर उदय चोपड़ा, मैं मस्त, तू कैसा है? जूनियर उदय चोपड़ा. भाई आज काय उदय चोपडाचा गेटअप झाला कर माझा? आहे मला तर हरभजन सिंग वाटतोय. यार बोले तो एकदम झकास. हाय झिलमिल. Oh my God, पायल हाय. कैसी आहे रे तू? मैं मस्त, तू कैसी है? मैं भी मस्त. બેન મારા પાપાના શોકસભા છે ને? सॉरी 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 हितेन भाई, विसरले मी. जिग्नेश भाई, जिग्नेश भाई, आता असं कसं झालं असं? आता मी तुमच्याकडे कसं बघू? तुमच्या डोळ्यात डोळे घालून मी कसं बघू जिग्नेश भाई? બેન રડો मला नको. पण रडू येतंय. भगनेश भाई, ભગનેશ નથી, જિગ્નેશ નામ છે. જિગ્નેશ મારા પપ્પાના જિગ્નેશ નામ. जिग्नेश भाई, जिग्नेश भाई, मी कुठे जाऊ? આમ जिग्नेश આમ भाई. નથી કર બેન, શોકસભા છે. આમ નથી કર બેન. जिग्नेश भाई, बघा जिग्नेश भाई, तुमची पायल आली जिग्नेश भाई. बघा जिग्नेश भाई, तुमची झिलमिल आली आहे. બેન 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 આમ મત. બેન નકા રડો. અરે બેન નકા. શું ચાલે છે? મારા પપ્પાના શોખ છે પછી રનના કોમ્પિટિશન હતા. હા? એકદમ ચૂપ. એ બેન એકદમ ચૂપ. હું પાયા પડું છું, મત રહો. હા? नहीं रड़. એક શ્રદ્ધાંજલિ આપે, પાપાને શ્રદ્ધાંજલિ આપે. એક 2 મિનિટ, ખાલી 2 મિનિટ શાંતિની खड़ा રહો. अरे चलो 2 मिनट अद्भुत है ये सब कुछ. 2 मिनट क्या चाहिए? आइए 2 મિનિટ શાંતિની हाँ. खड़ा. निकलो निकलो भाई. निकलो यहाँ. अरे निकलो भाई निकलो. अरे सुख सभा धन्यवाद. यार. निकल जाओ. धन्यवाद भाई. अरे यार निकली जाओ. आई आते निकली जाओ. नाही हितेन भाई, ऐका ना, ऐका प्लीज, ऐका माझं. असं आम्हाला जाऊ देऊ नका, आम्हाला त्याची खूप आठवण येते. हा, प्लीज जाऊ देऊ नका. मी त्यांचे खूप जवळचे होते. त्यांनी त्यांच्या पहिल्या अल्बम मध्ये मला ब्रेक दिला होता. तुला ना तो अल्बम आहे ना, तू कान फुकले म्हणून मिळाले होते. नाहीतर ना बिनीस करणार होता तो अल्बम, माहिती आहे का? मी त्याच्या आधीचा अल्बम सुपर डुपर हिट केला होता त्यांचा. कुठला? नारियल तेल नाभी में, दिल अटक गया बाबी में. इतकं भारी झालं होतं, इतकं भारी झालं होतं. तू मध्ये आली आणि सगळे वाट लागली. मी काय वाट लावली ग? तू वाट लागली. त्या
बिनाचा कॉन्टॅक्ट नंबर दिग्नेश भाईनं ना तू दिला. मी नाही दिला मग. पण तरी काही फरक नाही पडत. हा. तर दिग्नेश भाई माझ्यावरच फिदा होते. राहू दे. आम्ही आत्ताच मागेच एक फिल्म पण सायनिंग केली होती. जनरेटर करे गुरगुर. असं तर मग मिनी पण फिल्म केली होती त्यांची. कुठली? साहेबजी अकडो थोडा तो पकडो. मग मी पण एक फिल्म केली होती. आता ते गाण्याच्या आधीच मी सायनिंग केली होती. रात को जागो कोई आया तो भागो. स्वतःच काय कौतुक सांगतेस. मग असं तर मिनी पण फिल्म करणार होते. कुठली? कसम तोहार लहंगे की. हे पप्पा, हाँ क्या फिल्म किया तूने? हाँ हाँ घर पे तो भगवाना पद्दा फोटो ले आया था. हाँ? ए बहुत आई निकलो. क्या बात है, क्या बात है. अतिशय एंटरटेनिंग शोकसभा होती. मस्त मस्त कॉन्सेप्ट. प्रसादा, मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनीच. इतक्या भीषण सगळ्या श्रद्धांजल्या होत्या की म्हणजे मला शेवटच्या क्षणी मला शेवटपर्यंत असं वाटत होतं की टेबलच्या खालून पॅड्या येईल आणि म्हणेल मी नाही मेलो मी आहे अजून. इथपर्यंत त्याच्यावर अशा लादल्यात तुम्ही. पण सगळ्यांची बेरिंग्स फॅन्टॅस्टिक होती आणि या दोन्ही कॅरेक्टर्स खूप उत्तमरित्या डेव्हलप व्हायला लागलेत आणि मजा येते त्याची. वा दादा, एकदम धीराधीन भा परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, अभिनयात एक नंबर असणारा आणि गळ्यात अख्खी मराठी हिंदी चित्रपटसृष्टी घेऊन फिरणारा भन्नाट कलाकार रोहित हळदीकर आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार. आणि त्याच्यासोबत धमाल करायला इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ते सोड नाही. अरे बेस्ट लक बर करा भाऊ. बेस्ट लक बरं का रे भाऊ. बेस्ट लक बर का. मस्त करा बर का. मस्त करा बरं का. मस्त करा बर का. सर कोण लोक आहे ती मगाचपासून त्रास देत आहेत. ए बाबा, तो पांढरी पॅन्ट घालून बसलाय ना, तो फायनान्सर आहे, कळलं का. हा बंगला त्याचा आहे. देऊ दे ना त्रास, सहेलेंगे थोडा यार, क्या उसमें. भाऊ, आपण शूट सुरू करूया. त्याच्या आधी पूजा करून घेऊ. विराज, चल ना बाबा, पूजेचं सामान या भाऊ. बिलकुल तयारी करतो. हे दे तुम्ही पुढे. हे दर राहतात दर बे. एवढा काय मोठा ऍक्टर आहे तू. मी जाई ना, मी जाई. अरे मी नसता पैसे लावले असो का टेन्शन घेतो. नारळ फोडतो का तू? नाही सर, तुम्ही फोडा. अबे मीच फोडणार, माझेच पैसे आहे ना. तुम्ही पण माझा करता. अरे काय मजाक म्हणजे. भाऊ, आम्ही शूटिंग सुरू करतो. तुम्ही चल. गेला तरी चालेल, कारण की खूप वेळ चालू राहणार आहे अरे shooting. नाही मी ना शेतावर सालदार लावून दिलाय कामाला. आता मला काहीच काम नाही दिवस. तुम्ही हा ना. अच्छा, आम्ही शूट सुरू करतो. हा, बिलकुल. पण तो तुम्ही एक देणार होतात, कोण तो काय? नोकर म्हणून देणार होता. अच्छा, माणूस पाहिजे का? तो नीला कुठे गेला? नीला आला. ये एकच विराज, त्याला ती फक्त बॅग दे आतून आणि त्याला सांग कुठून यायचंय. हा? अरे आणि नीट कर बरं. हा भाऊंची इज्जत राख. मी काय म्हणतो रोहित, अबे तू उभा राहील त्याच्या जागी. निल्याच्या जागी हा मग. नको, निल्याने उगाच ते म्हणजे त्याला काहीतरी वाटेल म्हणून माझा रोल घेतला बितला. अरे कसं काय नाही होत बे, आपलाच तर पुरे हा. आहे. तू कर ना फक्त. तुझी तयारी आहे का? माहिती आहे रे. तुझी तयारी ना. मी डायरेक्टरशी बोलतो ना. डायरेक्टर साहेब, हा काय झालं? एक विनंती होती. अरे तुम्ही हुकूम करा. अरे नाही. तसं नाही. मी काय म्हणतो, ह्या माणसाच्या ऐवजी बाबा ह्या रोहित्याला घेतला तर नाही. जबरा नट आहे तो, एकदम खतरनाक कॉमेडी करतो. त्याला ना आम्ही जळगावचा नट सम्राट म्हणतो. लय जबराट आहे. हा पण एकच वाक्य त्याला करेल. त्या वाक्याचं सोनं करीन हा भाऊ. एकदम खतरनाक ऍक्टर आहे. तुम्ही घ्या ना. मी सांगतो माझ्या जबाबदारीवर घ्या. विनंती आहे बाबा. म्हणजे कसं असं नाही, म्हणजे तुम्ही घ्या. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर घेतो. असं काय हे नाही. चांगला कलाकार आहे. खर बेटा. नाही, पण त्याचे ना कपडे नोकराचे नाही अरे आहेत. कपड्याचे काय घेऊन बसलं 2 मिनिटात नोकराचे कपडे. फुल तयारीत असते आमचा माहिती आहे. काय हे बघा ना, 2 मिनिटात झाला नोकर इथं. हे घ्या. टॅलेंटले मी यार राहिलो. यार टॅलेंटले म्हणजे
कसं काय हा चल चल इकडे चांगलं आहे हे चांगलं आहे नाव काय तुझं रोहित ऐक मी तुला सीन सांगतो हे बघ चेतना मॅम आणि गौरव सर हे पळून जाणार आहेत हा, चेतना मॅमनी तुला आदल्या रात्री एक बॅग दिलेली आहे ती तू आत्ता त्यांना देतोस आणि म्हणतोस ताई काळजी घ्या काय म्हणतोस ताई काळजी घ्या घेतलाय एक नंबर आहे राहू दे मस्त मस्त करतोय तो हा, चला या सर ते ह्यांना पाठवायचं का हा पाठवा ना त्यांना आता दिल्या जा चहा पाण्याचा बघता तिकडे काय इकडे चल रिहर्सल लक्षात ठेव हा चला सांग ओके चेतना ऐक आपण त्याचं नाव रोहितच ठेवूया उगाच कन्फ्युजन नको Okay. आणि तू जरा घाबरला बिबरला ना तर सांभाळून घ्या Don't worry, sir. हा. आम्ही आहोत. तू नको तू स्वतःला सांभाळ बाबा तर तू मला हे दाखव फ्रेम दाखव मला हा काय रिहर्सल काय काय करतो ओके आपण? रिहर्सल आहे तू तिकडे जा मी ऍक्शन घेतो तू ये हा ऍक्शन चेतना चेतना चल चल लवकर आपण गौऱ्या, जायचं तू आलास हा गौऱ्या, थांब एक मिनिट. रोहित गौऱ्या, पप्पांना संशय येऊ नये ना म्हणून मी काल रात्रीच माझी बॅग रोहितच्या रूम मध्ये ठेवली होती हा एकदम विश्वासू नोकर आहे पप्पांना काहीच सांगणार नाही डोंट वरी रोहित बॅग दे थँक्यू थँक्यू चल हाँ मेरे प्यारे बहना यह बैग तुम लेके जाओ बहना इस बैग के अंदर बहुत सारे पैसे हैं इसलिए यह बैग तुम्हारे पास ही रखना इस बाबू भैया को मत देना क्योंकि इस बाबू भैया की शक्लें मुझे चोर जैसी दिख रही है बहना यह बैग लेके भाग जाएगा बहना नाही अजून एक टेक घेऊ सुनील शेट्टीला लाळ गळली नाही तोंडात आपला वाघ आहे नट सम्राट तुला आजादी बोलताय एक मिनिट ए भाई एक मिनिट थांबा ताई काळजी घ्या एवढा झालं होता हा एवढंच आहे ना मग हे कशाला आणि चोर कोण आहे हा कोणाला बोलला चोर अबे कोणाला बोलला ते मर्दे तो काय बोलला ते पाय अरे आपण ते अबे एका शीन वर मायापुरे अख्खा पिक्चर खेळतो बे अरे मला तर डायरेक्ट फाटी दिसते हाऊसफुल सर काय बोलतात लॉजिकली पटतच नाही सर थांब ना मी बोला ना जरा. अरे, भाऊ कसं आहे? काय चांगला करतोय तो सुनील शेट्टीचं मस्तच केलं त्यांनी पण तो सुनील शेट्टीचं करतोय ते आपल्याला नको इथे तुम्हाला सुनील शेट्टी नको आहे का नाही. तुम्हाला नको आहे नाही. त्याकडे वेरी शेण आहेत ना नाही मी त्याला सांगतो त्याला माहितीये मी बोलतो तुम्ही बघा अरे रोहित्या त्यांना ना सुनील शेट्टी नको आहे तू जॅकी दादा कर बड़ो तू ही है ना इस मौसी का ये बेबी का बॉयफ्रेंड बाबा मेरा बच्चा है तो नहीं बोलो कमाल गेलाय काय आहे थँक्यू काय चाललंय यार बघ ना कमाल रोहित कमाल आवाज काढलास तुझ्या किशोर थँक्यू मॅडम अरे मला विश्वासच बसला नाही 2 मिनिटं असं वाटलं की खरंच जॅकी श्रॉफ इथे आलेत की काय सेम यार कमाल कळतंय का असं बोलायचं का आपल्याला फिल्म मध्ये नाही, लॉजिकली पटतच नाहीये मला कळतंय थांब ना जरा हा, अरे बोल. फायनान्स सर ते असं नाही बोलू शकत गौऱ्या थांब जरा भाई. भाऊ हा, चित्रा- काय आहे? तू खरंच चांगलं करतोय म्हणजे मला पण वाटलं जॅकी श्रॉफ वाले पण आपला मराठी पिक्चर आहे ना आपल्याला मराठी डायलॉग पाहिजे हिंदी डायलॉग बोलल्यावर ते ऑड होतं ना हा तुम्हाला मराठी पाहिजे का हा. हिंदी नको आहे का नाही. त्याकडे व्हेरिएशन आहेत ना मी त्याशी बोलतो त्याला लय येत अरे, दोन मी मिनिटं जे- सर थांबा. मी जे इकडे, dialogue रोहित्या, दिलेत इकडे ना, भाऊ. त्यांना हिंदी डायलॉग नको आहेत त्यांना काय ती मराठी करून दाखव ना लक्ष मामा कर ना महेश अगे ही बॅग घेऊन निघाली दांडट मुर्गी कुठली बॅगेत खूप पैसे आहेत माहितीये का तुम्हाला बॅग आहे ना जड आहे बॅग चेन उघडत नाही वाटतं माझा आत्मा बॅगेतनं माझा आत्मा बाहेर आईला धनंजय माने बॅगेतच राहतात का हा चोर कपड्यात लपले वाटतं दिसत नाही मराठी नट गौऱ्या अरे हा कुठे होता हा? कुठे होता म्हणजे यार काय कमाल केलं त्यांनी तू येडा आहे का काय चाललंय ए भाई हा काय इकडे मिमिक्रीचा कार्यक्रम चाललाय का काय अरे तुला कळतंय का तू कशा तिची बाजू घेतोयस ते चांगलं केलं यार त्यांनी अरे आठव तूच मगाशी बोलला होता ही फिल्म म्हणजे माझं बाळ आहे तो तुझ्या बाळाची चड्डी काढतोय बरोबर तो जरा
हे करतोय मला आलं. ते सांगतो लॉजिकली जरा सीन बघ. सॉरी सॉरी अरे, भाऊ कसं आहे? अरे, भाऊ तसं तो नाहीये, तो बस. ना खरंच चांगलं करतोय तो म्हणजे लक्षा मामा तर म्हणजे अफलातूनच गेला चांगलं करतोय ना. पाया पड सर. अरे नाही अरे पाया वगैरे नको ऐका ना पण तो नोकर आहे ना नोकर असा लक्षा मामा केला तर ते जरा ऑड दिसतं ना विचित्र दिसतं जरा. पण नोकर लक्षा मामांचा खूप मोठा फॅन आहे असंही दाखवू शकतो तू ना बस सर. का तिकडे बस तू. सगळ्यांना बोलायचं इथे डिरेक्टर आहे ना मी सगळ्यांना अक्कल पाजवायची आहे स्वतःची. इथे जे काय होईल ते मी ठरवणार कळलं. मी बी ठरवीन मी ना पैसे लायले. नाही तुम्ही तर ठरवणारच आहेत ना तुम्ही तर आहातच पण मी एवढं म्हणतोय की तो व्हेरिएशन देतोय काहीतरी आणि हे दोघं नॅचरल करतायत तर ते बॅलन्स नाही होणार म्हणून. नाही कसं आहे भाऊ त्या सरांना पण व्हेरिएशन द्यायला सांगा ना मग त्यांनी व्हेरिएशन दिले तर अजून मजा येईल. या आमच्या दोघांच्या जुगलबंदी होत नाही ना. मग आता कसं आहे आपल्या गावाकडे मी आणि भोजने कार्यक्रम करतो ना देवळात बिवळात तेव्हा कसं असतं मी लक्षा मामा करतो तो अशोक मामा करतो कधी कधी मी रमेश भाटकर तो अनंत जोग हे असं ह्यांच्याकडून काही येत नाही ना मग माझं चांगलं असून पण दाबलं जातंय. आलं माझ्या ध्यानात आलं. दादा याले ना लक्ष मामा करू द्या आणि यांले अशोक मामा करू द्या. हा म्हणजे काय वेगवेगळे आवाज आले ना बघायला पण भारी वाटेल ना. हो ना यार. सांगा ना जरा. अरे मी काय सांगू दादा. अरे खरं कुठून आणला हो याले तुम्हाला. अरे त्याला पैसे नव्हता झोप यायला लागली मला बघितलं झोप येते. पाटील साहेब तुम्ही काही बोलू नका उगाच. मग दाखव काय ते पोरेसारखं काय म्हणतात त्याला ते व्हेरिएशन करून दाव. चाल अरे पण मी अरे तू ऍक्टर बोलला ना तर स्वतःला व्हेरिएशन दावर. अरे तू आवाज- अरे हा नवीन पोऱ्या तुला चॉलेंज मारतोय घे ना. अरे हिम्मत असेल तर करून दाव. तुला काय वाटलं? अरे अरे कसं असं जुगलबंदी पाहिजे. आता माझ्या समोरच्या शेतावाल्यानं ना केळं फिरलं एवढंसं केळ आलं मी जुगलबंदी म्हणून दुसरीकडे केळं फिरलं हे एवढं केळ आलं जुगलबंदी. अरे पण अभिनयाचा आणि केळाचा काय संबंध आहे का. अरे आहे ना संबंध. त्याचा बियाणं अलग होतं माझ्या बियाणं अलग होतं. आज आपल्या जळगाव मध्ये केळले म्हणजे तोडणे एवढं केळं येतं. अरे बरोबर आहे पण अभिनय करणं केळ लावणं ही वेगळी गोष्ट आहे. मला केळं लावणे नाही म्हणत मी. पैसे लावले मी ना केळ्याच्या भावात पैसे लावले. मी बोलतो सरांची. नाही ते पाटील साहेब कसं आहे जरा सांगायला पाहिजे. माझा ऐका ना करा ना अशोक मामा. अरे पण मला नाही येत तर मी कसं करू. मी करून दाखवतो माझी कॉपी तर करा. अरे तू ऐक ना भाई. मी डेमो दाखवतो तुम्हाला हा अशोक मामांचा. बरं. हा. अरे गौरव तुला तर माझा तो माझा तो इस्रायल मधला मित्र आठवतोय ज्याला तू 70 रुपये दिले होतेस. तो मित्र परवा वारला. आणि त्याच्याबरोबर तू दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. तू कमाल आहेस रोहित यार. खूप कमाल आवाज करतोस यार. मला शिकव ना प्लीज. अशोक मामांचा आवाज नुसतं तुम्ही हे लक्षात ठेवा. हा आणि हे जर नाही आलं ना तर खोकत वाक्य बोलायची. धूमधडाका मधले अशोक मामा मिळून जातात आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये हा मी असे खिशात पिशात हात घालून असं एकदम स्टाईल. हा आता ह्यानं सरांना जसं डेमो दिलं ना तसं तुम्हाला डेमो देतो मी तुम्हाला लक्ष मामांच्या आवाजात प्रश्न विचारतो तुम्ही अशोक मामांच्या आवाजात उत्तर द्या. काय अशोक मामा काय म्हणता हे कसं काय बरे आहात ना. अरे लक्षा तू कसा आहेस आणि आहेस कुठे जायला. अशोक मामा मी मस्त आहे हे आणि मी कुठे असणार. मी जिथे होतो तिथेच असणार. या हसणाऱ्या ओठांवर ओम फट स्वाहा. ही अशा आवाजात बोलणार आहे. ए चेतना ही तू असं बोलणार आहेस. अरे लॉजिकली बघ ना काय ते. नाही भाऊ काय लॉजिकली ते असं नाही होऊ शकत. बरोबर आहे त्याचं असे दोन लोक. अरे काय फरक पडतो. एक काम कर याले तू लक्षा मामा दे आणि यांले तू अशोक मामा दे. बात खतम. हा विषय संपला. मी फायनान्स लावतो तुझ्या फिल्मले बस. भाऊ हा तुम्ही अख्खा फायनान्स लावताय लावला. मग गौऱ्या सीन होऊ शकतो ना. होऊ शकतो असा सीन. म्हणजे काय होईल काय हिरोईन आणि नोकर एकमेकांशी मिमिक्री मध्ये बोलतात त्यांना आवडतं. काय वाटतं लाचा रे लाचा. तो फायनान्सर पैसा लावणार म्हटल्यावर क्रिएटिव्हिटीचा जो काय घरबापात होतोय ना बाप रे बाप. नको असं करू रे. आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. जरा प्रामाणिक राहा. गौऱ्या सगळ्यांसमोर तुम्हाला बोललो अरे पण तुझं काम आहे ना. प्रामाणिक राम
काय आमच्या डिरेक्टर साहेबांना बोलून राहिलं बे हो सर तुम्ही बाजूला वा करून बोलू नको काय अदरवाईज आय लिव्ह दिस प्लेस तुझं आणि काय प्रामाणिकपणाच्या वार्ता करतो बे तू स्वतःशी प्रामाणिक आहे का मला सांगा भाऊ हा. स्क्रिप्ट मध्ये याचं कॅरेक्टर कोल्हापुरी बोलते असं लिहिले एकदा तरी कोल्हापुरी बोलून राहिले बोललाच नाही तो एकदा ह्या मंचावर कोल्हापुरी बोललो होतो कार्यक्रम 4 दिवसाहून एका दिवसावर आला होता तू एवढा बोलतो मला तुला येते का रे कोल्हापुरी किर्यानी टाळक्याच्या आईला काय आंब पाडाला सुगाच कोल्हापुरी बोलता येत नाही ते सांग की सारवा कशाला करतो कोल्हापुरी भाषा काय तुला अशी तशी वाटली काय अरे एकदम वांड भाषा आहे रांगडी भाषा म्हणजे खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी घुसलं काय टकुऱ्यात ह्याला म्हणतात सर कोल्हापुरी भाषा शेर आहे शेर गौऱ्या बघ खांडेकर बघ सर एवढी छान कोल्हापुरी बोलतोय याला सगळंच येते हा ऑलराऊंडर आहे सर आपण गौऱ्याला काढून याला घेऊया ना हिरो म्हणून हे चेतना असं कसं बोलतेस तू ह्याला मला काढून असं कसं बोलतेस तू का असं होऊ शकतं गौऱ्या कसं होऊ शकतं हे तुझं स्किट आहे तुला इथून काढणं स्वाभाविक आहे निघ हे लक्षात नाही आलं माझ्या गौऱ्या हे होऊ शकतं ना तू जा ना हे बघ जा ना. ऐक ना मी घरी का सांगितलंय मी महिनाभर ऐक ना मला शूटिंगला चाललोय मी आणि मी हास्य जत्रेवाल्यांना काय बोललोय की मी महिनाभर आउट ऑफ टाउन आहे असं बोललोय तर मला काढू नका यार प्लीज म्हणजे मी हे बघा नाही सर मी काय म्हणतो हा. याला काढू नका हे आपल्याकडे जो नोकराचा रोल आहे ना तो याला देऊन टाका अहो, त्याला डायलॉग पण आहे ताई काळजी घ्या नाही हे बघ भाऊ मी का नोकर करू पण मला सांगा ना यार अबे तुया परडे भेटीन ना तोंडाला निस्ता मेकअप चोपडला की दिवसभर बसेल तोंड ताणत तुला काय करणार मी जाईन बरं काय तू. अरे जा डायरेक्टर साहेब तुमच्या फिल्मले पुरा फायनान्स माया प्रोड्युसर म्हणून माया नावला याचा पुढच्या 2 फिल्म अजून फायनान्स करीन नाही, काय? हो, की ऐक ना. 5 हे ऐक ना. हो, की ऐक ना. गौऱ्या जा ना तू ते 5 फिल्म करते जा 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 नंतर आपण बघू ना मी जाईन ना. हा जा 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 मी जाईन अरे नाही करायची मला तुमची फिल्म अरे जा ना. अरे चाललो नोकराची भूमिका तर कधीच करणार नाही अरे जा रे. चल, हा. देख रे, नाही, देख, नाही, देख, नाही, चल. नाही, लगेच सांगायला सगळे साहेब. हा ए रोहित्या तुला आमिर खानचा आवाज काढता येतो अरे मिली अरे अपन तेरे को एक्टिंग का ऐसा ट्रेनिंग देगा कल सुबह तक तू एक्सपोर्ट हो जाएगा एक्सपोर्ट आजा सर रिहर्सल करते हैं अरे देख क्या रहा है यार कुठे होता यार तू तू आपण लगेच करूया सर खूप खूप व्हेरिएशन आपल्याकडे बाबा पण आहे बाबा ताई काळजी घ्या वा रोहित्या वा खूपच छान सई सुसाट परफॉर्मन्स होता खूप मजा आली गाईस थँक्यू प्रसादा काही पाहुणे घरी येतात आणि घरचं वातावरणच बदलून टाकतात आणि असं वाटतं हा माणूस पाहुणा राहूच नाही हा आपल्या घरचाच होऊन जावा वा 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 तसा हा पाहुणा आहे त्याला मिठी मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक सगळ्यांचेच परफॉर्मन्स सुपर्ब होते फॅन्टॅस्टिक वा वा क्या बात रोहित अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे त्याचबरोबर तो उत्तम डबिंग आर्टिस्ट व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे तो आरजे सुद्धा होता त्याचं 90sच्या फिल्म्सवर कलासृष्टीवर कलाकारांवर कलेवर निस्सीम प्रेम आहे आणि जॅकी दादावर आणि तो खूप मोठा चाहता आहे या सगळ्या कलासृष्टीचा आणि त्याच्या या गुणामुळे अनेक मोठमोठे कलाकार त्याचे चाहते आहेत आणि त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करतात आणि असेच एक कलाकार जॅकी श्रॉफ ज्यांना जेव्हा त्यांना हे कळलं की आज रोहित हास्य जत्रेत परफॉर्म करणार आहे तेव्हा त्यांनी खास त्याच्यासाठी इथे शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आपण त्या शुभेच्छा ऐकूया रोहित बिडू
एंजॉइंग द शो. एक से बढ़कर एक टैलेंट है महाराष्ट्र से हास्य यात्रा में. एंजॉय. होप टू सी यू सून. सबको घर पे और सब वहाँ पे जितने भी आपके गेस्ट हैं और कलाकार हैं, सबको दिवाली की शुभकामना और न्यू ईयर की. 1-2 दिन लेट है मगर फिर भी चला भेटूया. दादा. रोहित, मला जाता जाता एकदा जित्याची मिमिक्री करून दाखव. जित्याची अशी इथे नाही ना होत. मंडळी, दर आठवड्याला विनोदाला हाणून मारून पंचेसवर दरोडा टाकणारे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज बनले आहेत खरे खुरे दरोडेखोर. आणि आज त्यांच्यासोबत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. खाली बस. अजिबात बोलू मारणे फाटकन देईल. पकडून आणलं रे. बस. तू कशाला ओरडतो? मला वाटलं तुम्ही आवाज काढला तर मला पण काढायचं आहे बा. सदा घेऊन आलो. शाबास. बघ इकडे येताना तू कोणाला दिसलाच नाही ना? अजिबात नाही. शाबास. कोणीच पाहिलं नाही आपल्याला. मी ह्याला पण डोळ्याला पट्टी बांधून घेऊन आलो. ह्याला पण माहित नाही की ह्याला आपण पडक्या मंदिराच्या मागं 1 किलोमीटर आतमध्ये जंगलात या झाडाच्या इथं पारावर घेऊन आलो. या वसाऱ्याला आवऱ्या लांब आपण आणले का? इथं झुलझुल वाहणारी नंदी आहे, त्याच्या पलीकडे जंगल आहे ना. जंगलातून बाहेर पडायचा रस्ता हे सुद्धा याला माहिती. माझ्या पट्ट्यानं दादा सोन, काय झालं? तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय? तुम्ही माझे डोळे बांधलेत पण कानाने मला सगळं ऐकू येते. डोळ्यात पट्टी बांधली तरी तुला ऐकू कसं येतं? डोळ्याला पट्टी पण कानाने ऐकू येऊन राहिलं ना. पट्ट्या शोध त्याच्या काढते पट्टी काढ. जिवंत ठेवून कायच फायदा. मारू नका. सगळे पाय कापून टाकूया. हाताला जे मिळेल त्याच्यात तुकडं तुकडं करून टाका. अरे बघतोच काय डोळा फोड द्यायचं. अरे मी साधा केबलवाला आहे. हो केबलवाला आहे मी. गावातल्या अर्ध्या लोकांनी माझ्याकडून केबलचं कनेक्शन घेतलेले. काय सांगतो? हो. आणि त्याच्यातले अर्धे लोक मला पैसे देतात. आता वर्ल्ड कप मध्ये इंडिया हारला ना मॅच, तर बऱ्याच जणांनी रागाच्या भरात केबलचं कनेक्शन कट करून टाकलं. आणि जेव्हा अफगाणिस्तान हारला तेव्हा जे उरले सुरले होते त्यांनी कनेक्शन कट करून टाकलं. बलती मंदी चालू आहे. हो. अरे देवा. आणि माझी बायको आहे ना मंदी, ती पण बलती चालू आहे. माझ्या खिशातले पैसे काढून घेते ती. माझ्याकडे पैसे नाही काही नाही. मला बुजावू दे. अरे पण वसाऱ्या, तुला पैशासाठी आम्ही इकडं आणलेलंच नाही. अरे बापरे. म्हणजे माझ्यासोबत काय करणार आहे तुम्ही? ऍक्च्युली काही झालं तुझ्याबद्दल आम्ही खबर काढली. काय? तू तुझ्या एरियामध्ये लय शहाणा केबलवाला म्हणून वावरताय. छोटे छोटे शॉर्ट फिल्म पण बनवतोस? हो हो बनवतो मी. शॉर्ट फिल्म बनवतो आणि केबलवर लावतो. पण तुम्ही म्हणत असाल ना मी नाही बनवणार. बनव दे त्या. आणि काय ना आमच्या कानावर बातमी आलेली आहे. काय आता इंटरनॅशनल फेस्टिवलचा अवॉर्ड पण तुला मिळालेला आहे. इंटरनॅशनल नाही हा. ते डांबरगावचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होता तो फक्त नावाला इंटरनॅशनल आहे. लोकलच. इन बिन 5 एंट्र्या होत्या त्याच्यात 4 एंट्र्या माझ्या होत्या. हो. आणि एक नेपाळवरून एंट्री आली होती म्हणून इंटरनॅशनल म्हणत होते. पण
पण त्या नेपाळवाल्यांनी आहे ना रॉंग पोस्टिंग म्हणून परत एंट्री वापस करून टाकली त्यांची. आता चार एंट्री होत्या त्या बी माझ्याच म्हटल्यावर मलाच मिळणार ना हो. मी वापस करून टाकतो बक्षीस वाटल्यास. सरदार इकडे काय रे आपल्यापेक्षा हे थुकरट आहे होय ते. काही करायचं मी काय बोलतो आपण याच्याकडनंच फिल्म बनवून घेऊया. चल. आता तुम्ही काय बोलले ते परत बोला. परत याला सांगतोय हा एकदा बोला की तो शब्द परत बोलत नाही. मी सांगतो तुला काय झालंय बस काय आहे म्हणजे कसा आमच्या जीवनावर आमच्या डाकूंच्या जीवनावर ना एक चित्रपट बनवायचा. म्हणजे काय आतापर्यंत ना अनेक डाकूंवर पिक्चर बनवलं गेलं म्हणजे सगळं सुपर डुपर हिट झालं. मग म्हणजे फुलनदेवी पानसिंग तोमर बापू विरू वाटेगावकर आणि तो तांब्याचा विष्णू बाला म्हणजे सगळ्यांवर पिक्चर बनवल्यात सगळं हिट झालं. म्हणून आम्ही तिघांनी असं ठरवलेलं आहे की आमच्या जीवनावर एक चित्रपट बनवायचा. म्हणजे तो चित्रपट आहे ना तुम्ही असा थरारक बनवा आणि आम्हाला फेमस करून टाका. काय समजली? अरे त्याच्यासाठी तुम्ही मला पकडून आणलं का? अरे किती घाबरलो होतो मी. बापरे बापरे बाप. नाही ठीक आहे मी पण अशा आहे का बा अशा थरारक गोष्टीच्या शोधात आहे. काय त्या साधा साधा शॉर्ट फिल्म बनवून नाही ना बलता कटाय आलेला आहे मला. मी आता तुमच्या आयुष्यावर पिक्चर बनवेल. पण आहे ना मला म्हणजे तुमची गोष्ट सांगा बुवा म्हणजे नेमका असा काय अन्याय झाला की तुम्ही दरोडेखोर झाले? सगळं मी व्यवस्थित सगळं सुरळीत करून सांगतो. मुलात ना आमच्या तिघांची गोष्ट आहे ना फार वेगळी आहे. वेगळी आहे. नॅशनल अवॉर्ड. तर काय होतं आमच्या गावात पुनवेची जत्रा असते. जत्रा हेलिकॉप्टर शॉट लयच भारी आहे. तर तू ही जत्रा असते तर आमची सगळी नाटक मंडळी आहे का ना तर आमच्याकडे एक नाटक बसवतात. नाटकाचं नाव आहे रक्तानं भरली कुऱ्हाड अर्थात ब्लड. म्हणजे असं नाटकाचं नाव. तर त्या नाटकामध्ये का ना आम्ही दोघं म्हणजे हा मेंढा सिंग आणि मी शालू सिंग आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो. आणि हा जो दाढी सिंग आहे ना एक मिनिट ही नावं तुमच्या आधीपासूनच आहे अशी. ती थोडीशी स्टोरी वेगळी आहे. बट डोंट डिस्टर्ब हिज स्टोरी. डोंट इंटरप्ट एनी क्वेश्चन एनी क्यूज. शालू सिंग येस कंटिन्यू स्टोरी. इट्स माय प्लेजर. तर काय झालं म्हणजे आम्ही मुलात कसं असं हाडाचं कलावंत आणि हा जो दाढी सिंग आहे का नाही तर ह्याला आम्ही म्हणजे आमच्या नाटकाच्या स्टेजवर डाकूंचं कपडे घालून ना प्रॉम्प्टर म्हणून बसवली. का बरं? ते काय आम्ही दरोडेखोराची भूमिका करीत होतो ना तर आम्हाला फीर येण्यासाठी. तर त्या दिवशी आमचा नाटकाचा प्रयोग सुरू झाला. आम्ही दरोडेखोर आलेला स्टेजवर आणि आलेला प्रयोग रांगला. असं वा. तेवढ्यात त्या गावामध्ये खरोखरचा दरोडा पाडला. बापरे. मग काय कोणीतरी पोलिसांनी फोन केला. पोलीस आल्याबरोबर तर दरोडेखोर आलं होतं नाही तर सगळं सैरावायला पलायला लागलं. बरं जिकडं जागा भेटल तिकडे लपत का नाही. असं तेवढ्यात त्यांचा सरदार ओरडला. काय? अरे हे पट्ट्यानो अरे लपताव काय पला. मग काय तर दरोडेखोर पळालं आणि मग आम्ही त्याच्या मागे दोघ जण पळालेलं का तुम्ही का बरं पडाले? ते आमच्या अंगावर तो दरोडेखोरांचा ड्रेस आहे ना म्हणून आम्ही कन्फ्युज झालेला. आणि काय जो दिसला घोडा त्याच्यावर आम्ही डबल शीट बसून आम्ही पळून गेलेला. घोड्यावर डबल शीट बसून गेले तुम्ही? कोण? आम्ही दोघं. तुम्ही दोघं गेले? मग हा गावताच्या गंजीत लापला होता. तिकडनं घोडा धावत धावत आला त्याला गंजी खावीशी वाटली ती उचलला आणि ह्याच्या सकट घेऊन गेला. पुढे काय झालं? मग पुढे काय झालं जिथं आमचा सरदार होता म्हणजे आमचा अड्डा होता तिकडे आम्ही सगळे गेलो. सगळ्यांचे घोडे आले. आमच्या दोघांना विचारतोय बालन तुमचे घोडे कुठं आहेत? मग आम्ही आता काय करणार? आम्ही 4 दिवस त्यांना समजून सांगतोय की बालन आम्हीच्याकडे घोडे नाही आहेत पण ऐकाय नाही. 4 दिवस त्यांनी कुत्र्यासारखा कुदवला. त्यांना मी सांगतोय आम्ही घोडे विसरणारे नाही आम्ही डायलॉग विसरणारे पण ऐकायला तयार नाही. अरे तुम्ही 4 दिवस तिकडे होते त्याच्यानंतर परत येऊन जायचे ना? कुठल्या तोंडात येणार भाई? म्हणजे अंगावर कपडे घातले होते ना तर आम्ही म्हणजे त्या ह्यांच्याकडनं कपडे घेतात ना रेडीमेड ड्रेसवाला त्याच्याकडनं घेतलेलं होतं. तर 4 दिवसाचा भाडं वाढलेलं ना बाहेर गेलेलं असतं त्यांना आम्हाला तुडवला असता का नाही. आम्ही ठरवलं बा आपण इकडेच थांबूया म्हणून. ड्रेसवाल्याचे पैसे तुम्हाला देता येत नाही म्हणून तुम्ही दरोडेखोर झाले?
अरे किती चिंदी कारण आहे रे हे. अरे याच्यावर कसा सिनेमा बनवू रे मी. म्हणजे 2 थुकरट नट एका प्रॉम्प्टर बरोबर पडाले आणि ते काय दरोडेखोर झाले का तर पैसेच नाही बरे तो ड्रेसवाल्याचे द्यायला आणि याच्यावर थरारक स्टोरी बनवू मी. बापरे ही जी तुमची स्टोरी आहे ना याच्यावर एक तर सिनेमा बनवू शकत नाही. एकदम फालतू सिनेमा बनेल आणि जो बनेल ना त्याला दर्जाच नसेल. दर्जाचा आम्हाला काय सांगतोय? हा म्हणजे दर्जाचा ना आमचा काही संबंधच नाही आम्ही दर्जाच्या वाटाला पण सांग. अरे तुला सांगतो हा दर्जा जो काय म्हणतोयस ना तो आमच्या आजूबाजूला फिरकत पण नाही काय. अरे एवढा काय तोऱ्यात बोलतो मग. लाज वाटली पाहिजे ना याची. दर्जाला वाटली पाहिजे आम्हाला कसं. अरे तू नीट राह. हा हे दलिंदर हे एक तर स्पोर्ट शूज घालून डाकू बनून आलेला आहे. बापाने असा डाकू पाहिला होता खरं. ए येड्या. पिक्चर बनवायचा आहे ना. पिले तुम्हाला सांगतो पाया पडतो तेवढा थरारक सिनेमा बनवा आम्ही लय फेमस त्याच्यासाठी आणलेला आहे. बनवतो मी. स्टोरी माझी असेल पण चालेल. की एक श्याम सुंदर नावाचा माणूस आहे ना त्याला 3 जण पकडून घेऊन येतात आणि मग तो त्या तिघांना मारतो त्यांच्या मुडदा पाडतो आणि तो स्वतः दरोडेखोर बनतो. स्टोरी जरा भारी वाटते. एकदम भारी आपण करूया. थरारक होऊन द्या. थरारक होऊन द्या. या बंदुकीत गोड्या आहेत का? बाईक चेक करा एवढं काय आहे. काय हा सरसिक साई. मजेदार परफॉर्मन्स होता. तिघेही कायम वेगवेगळ्या गेटअपमध्ये येतात, सातत्याने वेगवेगळ्या गेटअप्समध्ये तुम्ही दिसता आणि ते तुम्ही खूप छान कॅरी करता आणि ते आम्हाला खूप आवडतं. आज ह्या गेटअपवरती स्पोर्ट शूज ही विशेष हायलाईट होती जी फार भावली. श्यामदादा तुम्ही जसे असता तसे आल्यामुळे फार रुबाबदार वाटताय आणि तुमचा परफॉर्मन्स पण खूप रुबाबदार होता. ह्या दरोडेखोरांचं सिनेमावर जितकं प्रेम आहे तितकंच प्रेम मराठी प्रेक्षकांनी आता थिएटरवरती दाखवायची वेळ आली आहे, कारण थिएटर्स ओपन झालेले आहेत, अनेक मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. तर मी या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन, कळकळीची विनंती करीन की मराठीत रिलीज होणारे सगळे सिनेमे कृपया करून थिएटरला जाऊन पहा. येस येस येस. मजा आली. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी आजचा भाग इथेच थांबवतो आहोत. भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. हास्य जत्रा.